जागे होऊन त्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनियाम आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावयाम करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावयाम त्या श्री सद्गुरु रामदास चरणात त्यादरे वंदूया. साधकाने नित्य नित्य सावध सावे साधकाने नित्य नित्य सावध सावे साधकाने नित्य नित्य सावध सावे मना बोधवावे भक्ती ज्ञान मना बोधवावे भक्ती ज्ञान साधकाने नित्य नित्य सावध सावे साधकाने नित्य नित्य सावध असावे सत्कर्माची गोणी मनासी लावावी सत्कर्माची गोणी मनासी लावावी विचारे करावी वृत्ती लीन विचारे करावी वृत्ती लीन साधकाने नित्य नित्य सावध सावे साधकाने नित्य नित्य सावध असावे पदोपदी सत्य विचार करावा तदुपरी सत्य विचार करावा आधार हा घ्यावा संतांचा तो आधार हा घ्यावा संतांचा तो साधकाने नित्य नित्य सावध सावे साधकाने नित्य नित्य सावध सावे म्हणे विश्वनाथ प्रेमाने अंतरी म्हणे विश्वनाथ प्रेमाने अंतरी जपता श्रीहरी गुरु कृपा जपता श्रीहरी गुरु कृपा साधकाने नित्य नित्य सावध सावे साधकाने नित्य नित्य सावध सावे मना बोधवावे भक्ती ज्ञान मना बोधवावे भक्ती ज्ञान साधकाने नित्य नित्य सावध सावे साधकाने नित्य नित्य सावध सावे सावध सावे सावध
पृष्ठ 53 श्लोक 15. जागे होनी त्यागुनी स्वसुख जे सुमुहूर्त साधुनिया आत्मा राम प्रसन्न घेति करुणी दासासी बोधावया करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया त्या श्री सद्गुरु रामदास चरणा अत्यादरे वंदया. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय रघुवीर स्वामी. चिंता दूरी करी जाणवल्या चिंता दूरी करी अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था जाणवल्या चिंता दूरी करी जाणवल्या चिंता दूरी करी अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. जाणे सुख दुःख राम माझा एक जाणे सुख दुःख राम माझा एक येरते माईक वैभवाची येरते माईक वैभवाची अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. जाणे सुख दुःख राम माझा एक राणे सुख दुःख राम माझा एक येरते माईक वैभवाची येरते माईक वैभवाची अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. जाणवल्या चिंता दूरी करी जाणवल्या चिंता दूरी करी अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा.
पण जो श्लोक म्हणतो त्या विचाराने सुरुवात केलेली आहे, एक जागा होण्यापासून. आणि अशी कल्पना करूया की आपण त्याच्यावर चिंतन करीत असाल, आपले अनुभव ताडून पाहत असाल आणि त्यात जागा होण्यासारखं नक्की काहीतरी आहे. त्यांच्या अनुभवाला आलेलं आहे, तर सामान्यच माणूस आहे, माझ्या अनुभवाला आले ते आलेलं आहे. जागा होणं याचा अर्थ आपली वाट चुकली हे लक्षात येणं आणि मूळ वाटेच्या शोधाला लागणं आणि त्या दृष्टीनं जाणत्यांचा सल्ला घेऊन स्वतःच्या कष्टाने प्रयत्न करून आपलं ध्येय गाठलं. एक दोन श्लोक म्हटलेले आपल्याला कदाचित आठवत असतील. काय करू माझे नेणती स्वहित, काय करू माझे नेणती स्वहित, आपुलाले हित पाहतील, आपुलाले हित पाहतील. काय करू माझे नेणती स्वहित, काय करू माझे नेणती स्वहित, आपुलाले हित पाहतील, आपुलाले हित पाहतील. पाहतील हित वैभवाची सखी, पाहतील हित वैभवाची सखी, कोणी मज सेखी कामान ये, कोणी मज सेखी कामान ये, कामान ये कोणी तुझ विणे रामा, कामान ये कोणी तुझ विणे रामा, नी निज धामा माहेरा, नी निज धामा माहेरा. सोडा म्हणाले नाहीत लोकांना, लोकांच्या बद्दल सावध व्हा म्हणाले. विचार करायला सांगितला, विवेक करायला सांगितला आणि जिथे आवर घालायचं आहे तिथे आवर घालायला सांगितलं. इतकं सोपं उचलून नेलेलं आहे परमार्थाचं. कोणाचे हे घर, कोणाचा संसार, कोणाचे हे घर, कोणाचा संसार, सांडूनी जो जार जाणे लागे, सांडूनी जो जार जाणे लागे. काय एवढा वाटेल तेवढा जो जार मांडा, सांडूनी जो जार जाणे लागे. हे आपण काही घेतलं नाही, या संदर्भात राहिलेले आहेत, त्यात खूप राहिलेले आहे. त्यातले हे काय, कोणाचे हे घर, कोणाचा संसार, सांडूनी जोजार, कितीही कोणाचाही असो तो, केवढाही असो, सांडूनी जोजार जाणे लागे. जवळचे झाले तरी शेवटी वाट बघून व्हेंटिलेटर काढणं म्हणतात ना, बस शेवट काय नाही. कोणाचे हे घर, कोणाचा संसार, कोणाचे हे घर, कोणाचा संसार, सांडूनी जोजार जाणे लागे, सांडूनी जोजार
एकले शेवट जाणे लागे अंती एकले शेवट व्यर्थ खटपट सांडूनिया व्यर्थ खटपट सांडूनिया. फार खटपट करतो आपण, हे दिसतंय समाधान आणि ते कशा करता करतो तेही दिसतंय. म्हणून ही सावधानता किंवा हे जागा केलेलं आहे, बाकी काय. जाणे लागे अंती एकले शेवट, बरोबर येतो वगैरे काय. आणि जीव म्हणून खटपट केली असेल ती सगळी सांडून या. जन्मभरी देहे संसारी दिले जन्मभरी देहे संसारी गोविले जन्मभरी देहे संसारी गोविले नाही काही केले आत्महित नाही काही केले आत्महित नाही काही केले आत्महित. आत्महिताला म्हणून काय आपल्याला काही रिझर्व टाइम वगैरे ठेवला अशी काही आपली कल्पना आहे. महाराज म्हणत ना, आपल्या लक्षात आहे ना, संसाराच्या गडबडीत आपला परमार्थ साधून घ्यावा. किती एकदम वरचं आणून सोपं करून आपल्याला सांगितलं, तर तडा करून सांगितलं, एकदम सोपं करून सांगितलं, हलकं करून सांगितलं, पाठीवर हात फिरवून सांगतात तसं सांगितलं की संसाराच्या गडबडीत आपला परमार्थ साधून घ्यावा. याच्यात आणखीन काय वेगळं आलं मला सांग, वेगळा काही वेळ देणार आहे का. तेव्हा ह्या आत्महिताची खटपट ही संसारात गोवलेला आहेच आणि राहू द्या, काय त्यांनी काय तोडा म्हणलं नाही, पण त्यात हे ठेवा स्मरण असं म्हटलं. त्यासाठी खटपट तिकडे चालली आहे, ती थोडी यांच्याही वाटायला येऊ द्या. जन्मभरी देहे संसारी गोविले जन्मभरी देहे संसारी गोविले नाही काही केले आत्महित नाही काही केले आत्महित. जन्मभर जोपर्यंत देह संसारामध्ये गोवलेलाच आहे, गोवलेला आहेच तो, मुळात आपण काही वेगळा गोवायची गरजच नाही, फक्त आणखीन काही उत्साहाने त्याच्यात आणखीन गोवून घेतात, ती गोष्टी वेगळी. आपण उत्साहाने अडकायचं असलं तर आणखीन खोल जायला भरपूर वाव आहे, महासागर आहेत आपल्याकडे, त्यामुळे काही प्रश्न नाही. ते कुठे कुठे तरी उड्या मारत असतं पाण्यात तर ठीक आहे, पटकन बाहेर येतात. पण ज्यांना आणखीनच खोलात जायचं आहे तर त्यांच्यासाठी इथे महासागर सुद्धा आहेत प्रपंचाचे. तेव्हा ते होतं. अडचण सांगण्यासारखी त्यांना मुद्दाम एवढीच आहे की त्यावेळी जे केलं नाही ते पुढे करता येणार नाही. जे ह्या गोवलेलं असताना मी कधी त्याला वेळ दिला नाही, तो मी त्यातून जेव्हा निर्बल होईन त्यावेळेला मला ते जमेल अशा कोणी भ्रमात राहून. जन्मभरी देहे संसारी गोविले नाही काही केले आत्महित नाही काही केले आत्महित. आत्महित गेले संसाराचे ओढी आत्महित गेले संसाराचे ओढी अंती कोण सोडी रामे वीण अंती कोण सोडी रामे. संसाराच्या ओढीत जर आत्महित गमावून बसला मनुष्य तर ते गेलेलंच आहे. आता फक्त असमाधान निराशा संतोष माणसांचे त्रागा हे सगळं शिल्लक राहत, म्हणजे राम निघून जातो त्यातला. नाही तर आनंदात आहेत माणसं, जे अशाही अवस्थेत अगदी स्वाधीन असोत पराधीन असोत कशाही अवस्थेत असोत ते आनंदात आहेत. पण त्यासाठी ज्यांनी आत्महिताची काळजी संसारात गोवलेले असतानाच केलेली आहे, काही केली ज्यांच्या प्रमाणाने केली असेल. अंती कोण सोडी रामे वीण अंती कोण सोडी
रामे वीण कोणी सोडविनांती, रामे वीण कोणी सोडविनांती, वायाची रडती जीवल, वायाची रडती जीवल, रडती. रामवेण कोणी सोडविना अंती, वायाची रडती जीवल. याची जाणीव असावी. पूर्वी नसली तर आता करून घ्यावी, असली तर तीव्र करावी. वायाची रडती जीवल. उपयोग काही नाही एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपल्याला ती माहिती आहे. महाराज म्हणले ती खरं, आपल्याला त्यांच्या पलीकडे काही माहिती नाही सत्य. तेव्हा महाराज एका शब्दात म्हणाले होते बघा, एका वाक्यात म्हणाले होते, गळा काढून काढून रडते ती सून, मुळू मुळू रडते ती मुलगी. गळा काढून काढून रडतात. ते आधीच काय असतं ते आता काय आता कॉम्पेन्सेट करणार ते तरी आता. आणि सून ती कळतं लगेच, ही दोन रडतच असतात बरोबर आहे. तिथलं कोण कोण आहे बरोबर का महाराजांचं म्हणणे बाबा. ती मुळमुळ रडते ना, तिला नाही आवडत ती मुलगी. तेव्हा तसा दोन्ही दृष्टीने आपल्या दृष्टीनं दोन्हीचाही उपयोग नाहीच आहे. जो साधून गेला तो गेला की नाही, जो गेला तो साधून गेला की नाही, हे खरं महत्त्वाचं. तर त्या दृष्टीने आपण याच्याकडे पहा. आता आपण असं पाहत चाललो होतो की ही जाग आहे, ही टिकली तर मग इकडचं तिकडचं आपलं लक्ष थोडं वाचवता येईल. त्याच्यातून थोडी त्यागाची गरज आहे आपल्याला. काही अवांतर गोष्टींच्या, ज्या अनावश्यक गोष्टींच्या आहे, विचार आहे, वाचन आहे, फिरणं आहे, खाणं आहे, काय असेल ते त्यागाला की काही मर्यादा नाही. किती कोणत्या गोष्टीचा त्याग, जो भगवंताला जे आड येतं त्याचा त्याग. तर अशा तऱ्हेच्या त्यागाची जी गरज आहे तिकडे जाऊ. ते जाता येतं. आता वेळ मिळत नाही, जर ही जाग नसली तर वेळ मिळत नाही. मग मनुष्य म्हणतो नाही नाही मी बिझी आहे, तर बिझीच राहा. ते एक दिवशी उचलून येतात. बिझी माणसाचं उचलून कसं नेतात ते आपण पाहतो, बातम्या आपण वाचत असाल. तर बिझी झाला म्हणून त्याला काय बाबा ठीक आहे बाबा तुझा एकदा बिझनेस होऊ दे, मग तुला तसलं काही नाही आहे तिथं. त्यामुळं तेही आपण लक्षात ठेवून असावं. मग थोडा काळासाठी का होईना अभ्यास करण्यासाठी मी आपल्याला म्हणलं होतं की एकांत हा टॉवरसारखा काम करतो. गेल्या वेळी आपण बोललो होतो ना, एकांत एक प्रकारचा टॉवर समजतो मी. अलीकडे हे टॉवर्स असतात ना, की तसं जसं मी मागच्या वेळेला आपल्याला म्हटलं की माडीवर आला मनुष्य, तर त्याला खाली इकडचं तिकडचं दिसतं. तर तो एक मजला चढून आला तरी एक मजल्यावरून पाहण्याचं अंतर जे आहे ते त्याच्या नजरेत येतं. ती माणसं दिसतात, त्यांचे स्वभाव दिसतात, काय जे दिसायचं त्याप्रमाणे त्याला आकलन होतं. हेच जर तो 2 मजलेवर चढून गेला असेल तर आणखीन व्यवस्थित आकलन होतं त्याला. कारण आता नजरेच्या टप्प्यात जास्त लोक, जास्त भूमी, जास्त बारकावा येत असतं. म्हणून ते या अर्थाने मी त्याला टॉवर समजतो. एकांत हा जो समर्थांनी सांगितलेला आहे हा मी टॉवरसारखा समजून त्याचा अभ्यास केलेला आहे माझ्यापुरता. की हे आपण एखाद्या टॉवर जर उंच टॉवरवर जर बसून राहिलं, अंतःचक्षुना दिसतं. शेवटी चक्षुची मर्यादा येईल ही मलाही कल्पना आहे, पण शेवटी अंतःचक्षुना कल्पना येते. म्हणजे उलटं अंतःचक्षु त्यावेळेला उघडतात की मनुष्याला अंतरंग दिसायला लागतं, स्वतःचंही, जगाचंही आणि ह्या जनांचंही. आणि मग शेवटी आपली जर तेवढी बैठक पक्की राहिली जगदीश्वराचंही, तर त्या दृष्टीनं हा टॉवरसारखा आहे. तो एकदम आपल्या इथे समजा काही वेळेला हे काही वेगळ्या विभागाचे कामं करत असतात ना लोक, ते MSEB अमकाय तमकाय त्यांचे टॉवर उभे करायचे असतात. ते टॉवर उभं करायच्या वेळेला ते मोठं काहीतरी घेऊन येतात साडगं. सगळा रस्ता रिकामा करावा लागतो. ते आजूबाजूचे लोक इकडे तिकडे हलवावे लागतात. काही वस्तू असतील वाटेत ते उचलावे लागतात. हे आपले साधे खांब उभे करतात त्यावेळेला आपण पाहिलं असेल. तर ते करायचं झालं तर एकदम येऊन असं काही ते एकदम तिथे एका पॉईंटला उभे राहिलं एकदम खांबवर सोडला वगैरे असं काही नसतं. तो आडवा उडवत आणलेला असतो. ते बाजूच्या लोकांना बाजूला केलेलं असतं. ते केल्यानंतर मग तो त्यांच्या ते वेगवेगळ्या काही जी साधनं असतात ते दोऱ्या लावा, हे लावा, ते लावा, सगळं करून तो त्या खड्ड्यात उखडलेल्या खड्ड्यात उभा करतो. साधी गोष्ट आहे. ते जे करतात ते थोडंसं प्रपंचात आपल्याला जर एकांताचा टॉवर उभा करायचा असेल तर करावं लागतं. जवळपासचं जे काय आहे ना ते थोडा काळ बाजूला करावं लागतं. थोडी माणसं, थोडं हे, थोडे व्याप, काय जे असेल जवळपास. आता तो उभं जर करायचं आहे ते तर टॉवर उभा करायला आजूबाजूला थोडा वेळ दूर करावं लागतं. टॉवर एकदा उभा केल्यानंतर तिथून रहदारी सुरू असते पण कामही सुरू असतं. हां,
एवढं बाजूला जायला हरकत नाही. म्हणून जे आपल्याला मागे म्हटलं होतं की थोडं बाजूला जायला हरकत नाही, ही समर्थांनी परवानगी तेव्हाही दिलेली आहे, त्याच्याबद्दल आपण त्यांची ओवी पाहिलेली आहे. तर तेवढं आपण जावं. तर हा एकदा टावर उभा राहिला की तिथून आपलं अंतरंग दिसू लागतं. जे अंतरंग परीक्षा आहे ती आपल्याला सहसा अंतरंग परीक्षा नसते. म्हणून गेल्या वेळेला आपण एका श्लोकावर आलो होतो आणि तिथे थांबलो, बाकीचे आपल्या वेळेच्या अभावी. त्याची आठवण करतो. हे स्वतःला उद्देशून आपण आपल्या प्रपंचाचं जर आढावा घेतलात, आपल्याकडे मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली कंपल्सरीच आहे, तर अशा तऱ्हेनं निदान आढावे घेण्याची, वाढदिवस करतो ना तर त्यावेळेला आढावा घेण्याची पद्धत आहे. महाराज म्हणाले आपले भगवंतापासूनचं अंतर किती कमी झालं याचं शोध घ्यावा, आपल्या अवगुणांचा त्याग वर्षभरात किती जमला याचा शोध घ्यावा, म्हणजे हे वाढदिवस म्हणाले. अशा अर्थाने त्यांनी त्याच्याकडे पाहिले, तेही असू दे आपल्या डोळ्यासमोर. तर तसे जे आढावे आहेत ते असे आपण आपल्या टावरवर बसलं की आपल्याला सगळं दिसायला लागतं, आपलं अंतरंगही दिसतं. थोडं बाजूला आल्याशिवाय स्वतःवरही व्यवस्थित लक्ष देता येत नाही, जगावर तर देता येत नाहीच. ते उंच असलं तर कसं दिसतं ते आपल्याला लक्षात आलेलंच आहे. तर त्या दृष्टीनं त्यांनी हे जे पद लिहिलं ते तेवढ्यासाठी होतं. त्याचं फक्त गेल्या वेळेला सुरुवात करून ठेवली होती. कावा पाशिणसी प्रपंच म्हणसी माझाची हा अंकिला. आत असलं की वाटतंच हे माझंच आहे. मग त्यात जो कोणी मी आहे, लहानाला सुद्धा वाटतं हे घर माझं आहे, मोठ्याला वाटावं यात दुमत नाही, मोठ्याचं वाटतच असतं. आणि त्याचं म्हणजे म्हणजे मुलाचं, मग आजोबांचं, मग त्यात आजोबांना वाटण्याला काय आपण बोलू शकत नाही. मधल्याला तो कर्तृत्ववान असल्यामुळे त्याला तर काही म्हणताच येत नाही. नाकटा मुलगा सुद्धा म्हणतो, नातवंड सुद्धा म्हणतो हे आमचं घर आहे, माझं घर आहे. हे जे काय त्याचं आहे त्याचा सगळ्याचा आपल्याला जर उलगडा व्हायचा असेल तर बाजूला गेल्याशिवाय होत नाही, बरोबर. आणि मग हा प्रपंच सगळा हे घरदार या त्याचे घटक फक्त. कावा पाशिणसी प्रपंच म्हणसी माझाची हा अंकिला. तुझा पाड किती समर्थ नृपती त्याही असे टाकिला. त्यांना टाकावा लागला एवढं लक्षात ठेवून माझा म्हण म्हणजे झाला. का बापाशिणसी प्रपंच म्हणसी माझाची हा अंकिला. तुझा पाड किती समर्थ नृपती त्याही असे टाकिला. बंडाळ्यांपुढे मागे आपलं बोललो होतो, बंडाळ्यांपुढे राजे सुद्धा हताश होत होता. बंडाळ्यांपुढे कुठल्याही घराण्यांचे आणि यांचे इतिहास काढून कुठल्याही इतिहासात, कुठल्याही विभागात, कुठल्याही ठिकाणी लोभे दगदगसी बहुत वदसी कारे देहे विकिला. देह ते प्रपंचाला विकल्यासारखे वागतो. माझा म्हणून काही नाही देह, देवाला द्यायला, नामाला द्यायला, भगवंताला द्यायला, दर्शनाला द्यायला देह माझा म्हणून काही नाहीच, विकलाच गेलाय. विकलेली वस्तू जशी आपली नाही असं वाटतं, बरोबर आहे, ते विकलेलीच आहे ती, तशी ही विकली गेली आहे असं वाटतं. त्यामुळं मला द्यायला वेळ नाही असं वाटतं. प्रत्यक्षात असं विकला गेल्यासारखं का वागतोस. खूप अलीकडे हे विकलं जाण्याचं फार झालं. बीपीओ मध्ये विकलाच की, रात्र विकली आपली, आपण दिवस विकला, 8 तास विकले. पूर्वी 8 तास विकायचे पोटासाठी गरजेचे होते, आता 12 तास सुद्धा विकलेले आहे. देह विकून टाकलं 12 तास, कुणी 18 तास. त्या झोपाय सवडच नाही. 2 शिफ्ट करतो मनुष्य, 16 तास काम करतो. काय झालं असं, देह विकला, किती विकला असं. आणि काय लोभे दगदगसी, काय माणूस नाही का मिळणार दुसरा. लोभे दगदगसी बहुत वदसी कारे देहे विकिला. अंतरी भ्रांती पडे स्वहित न घडे. आपल्याला जर खात्री असेल एवढं सगळं केल्यानंतर की मी सार्थकाचं आयुष्य केलं, तर शेवटी भ्रांती पडते. अंतरी भ्रांती पडे स्वहित न घडे जाशील धोकावला. फसशील, धोकावला जाशील. अंतरी भ्रांती पडे स्वहित न घडे जाशील धोकावला.
माणसाला 17 वर्षी सुद्धा भ्रांती ही जी संदेह जो आहे तो जात नाही, सोडित नाही. केलं ते बरोबर की नाही, वागलो ते बरोबर की नाही, चुकलं की काय, अमक्याला अमुक बोललो बरोबर का नाही असं वाटत राहतं. याचं आपल्याला जर थोडं दुसऱ्या बाजूला जायचं असेल तर काहींना ठाम वाटतं की जे वागलो ते बरोबरच वागलं. ते संदेहाचं धोकेबाज रूप आहे. संदेहाचं दुसरं टोक धोकेबाज टोक आहे. ते शंका यायला पाहिजे, बरोबर आहे, पण संदेहातच राहणं चूक आहे. आणि ठाम असणं हे त्याच्यापेक्षा चूक आहे. कारण ते ठाम असणं म्हणजे वस्तुस्थितीची सर्व बाजू लक्षात न येण्याचं लक्षण आहे. ते एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, त्याचं एक रूप आहे. केव्हा तरी त्याच्यावर आपण बोललो असं आहे कदाचित. अंतरी भ्रांती पडे स्वहित न घडे, जासील धोका बला. ते पूर्वी कोड्याला बक्षीस मिळायची बघा, त्यावेळी लोक कोडी सोडवायचे. का वळला की बा वळला, पुढच्या आठवड्यात उत्तर येईपर्यंत हे कावळान बावळा यांचा काही डोक्यात जायचं. सो तर काय करणार, नाद असतो. ही परिस्थिती माणसाची त्याला बाजूला गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून ही मुद्दाम समर्थाने सांगितलं की का बापा शेणसी का असं करतोस, एवढं दिलं आहे सगळं, तर तिथं ह्याच्यासाठी दिलं आहे का. मग आपल्याला जगाचा स्वभाव कळतो. तो स्वभाव कसा असतो समर्थाने सांगा. आपण आहे का अशी परिस्थिती आहे, खरोखर काही करा तुम्हाला जगाला काही संतुष्ट करता येत नाही. तुमचा काय अनुभव आहे मला सांग. कितीही मनाप्रमाणे वागून बघा. घरातलं म्हणत नाही आम्ही, नाही तर तुम्ही म्हणाले यांच्या बहुतेक घरातलं डोक्यात दिसते, तसं नाही, घरातलं पण असं. आणि कोणाशी असं काही नाही. ते पुरुषाचा स्त्रीचा कशाशी काही संबंध. जग आहे, आपण जगाबद्दल बोलतो, तर जगाला काही आपल्याला समाधानी ठेवता येत नाही. काही वागायला तरी जर दुसरं काय वागायला नाही त्याच्यावर बोट ठेवतात. एकाच वेळेस मनुष्य उंच सखल सगळं कसं असणार, हो की नाही. त्यामुळे तो काहीतरी त्याचं होणारच. त्यातलं एक बाजूला डावीकडे वागला तो उजवीकडे नाही वागता येणार, उजवीकडे वागला डावीकडे नाही वागता येणार, काहीतरी होणारच ना त्याचं. पण हे तुम्ही जी जीवन पद्धत स्वीकाराल तिच्यावर टीका करणं एवढं जगाचं काम. म्हणजे हे जे जगाचा स्वभाव आहे हा ओळखून चाला. हे जग दुटप्पी आहे, तर ते मात्र कळायला आपल्याला एकांतात जावं लागतं. हे एकांताचे सगळे फायदे सांगतो. एकांताचा फार थोर फायदा आहे, ते आपण आहोत, पुढे जाऊ त्यावेळेला. संसार करिता म्हणती हा दोषी, न करिता आळसी पोट पोसा. यांना काय जेवायला फुकट घाल, घरात ऐकून घ्यावं लागेल. संसार नाही केला ते असं आहे की केला तर म्हणतील हा बघा लोभात अडकला, काय वासनेत अडकला, मोहात अडकला असं म्हणतील. म्हणजे इकडून दोष दाखवतील. नाही केला तर म्हणतील बघा आळशी, नुसतं बसून खात. बाकीच्यांनी नुसतं काय ह्यांच्यासाठी राबायचे. काय एक एक उदाहरण दिले समर्थाने, आपल्याला सांगता येणार नाही क्रमानं असे आहे. संसार करिता म्हणती हा दोषी, संसार करिता म्हणती हा दोषी, न करिता आळसी पोट पोसा. म्हणत आळसी पोट पोसा, भक्ती करू जाता म्हणती हा पसारा. काय मांडले नाव ठेवायला कमी करत नाही. काय देवारे मांडले, काय कर्मकांड, काय यांचं आहे खरं, केवढं मांडले म्हणणार आहे सगळं. ते असं काय भक्ती करावी म्हणलं तर पसारा म्हणतात. आणि भक्तीचं नाव न घेऊ, काही करू नये त्यातलं. भक्ती करू जाता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती, न करिता नरा निंदिता. आम्हाला असली प्रदर्शनं मांडायची सवय नाही. किती डायलॉग आले ऐकलेले मी, मला आठवत होते मी वाचत होतो त्यावेळेला की असली प्रदर्शनं देवाची आम्हाला मांडायची सवय नाही. आमचं आम्ही काहीतरी मनातल्या मनात करतो, आमचं नाम चालूच असतं वगैरे वगैरे, ते लोक ते. तर तसं
किंवा आम्हाला काही त्याची गरज वाटत नाही, तेव्हा देव्हारा माजवला आहे असं म्हणतात. बरं, न करावं, काही करू नये, देव नको, सगळं गुंडाळून ठेवले हे म्हणाल त्या. देव नाही, धर्म नाही, आठवण नाही, काय नाही, कशाची कोणाच्या देवांचं आपलं चाललं आहे, काय पुरापार आपल्या पूर्वजांनी काय केलं, कशाची आठवण नाही, त्यामुळे गुंडाळून ठेवलं म्हणतात. आम्हाला वेळ नाही म्हणतात बरं का देवधर्म करायला, बाकी सगळ्या वेळ असतो हां तिकडे. टी व्हीला वेळ आहे, सिरियलला वेळ आहे, सगळ्याला वेळ आहे, फिरायला वेळ आहे, गप्पाला वेळ आहे, सगळ्याला वेळ आहे, देवाला वेळ नाही. असं आहे सगळं. न करिता नरा निंदिता ती, न करिता नरा निंदिता ती, आचारे असता तरे असता म्हणती नाक धरी. प्रणाम. आचाराने मनुष्य राहिला तर बघा नाक धरून बसेल. प्राणायाम वगैरे नाही का करत लोक, आचाराप्रमाणे मनुष्य काय ते धंद्या असेल, काय व्यायाम म्हणून असेल, काय ते क्लासमध्ये जातात ते शिकवतात म्हणून असेल, पण तो जर आचाराने राहायला व्यवस्थित, आचार्य असता म्हणती नाक धरी, येर अनाचारी पाप रूप, येर अनाचारी पाप. योग नको, नुसतं खायला प्यायला हो, व्यायाम नको, अमुक नको. आपण बघा काय कॉमेंट सगळ्या बाजूने सगळीकडे सुरू आहेत, काय जगाचं समाधान करायचं. आणि हे करायचं झालं तरी अशा अडचणी आणतात. करावं म्हटलं काही आचाराने राहावं, त्यानं मोठा आचाराचं कौतुक आलं. अर्धा अर्धा तास नाक धरून बसलेले असतील, म्हणत असतील नक्की. सत्संग धरिता म्हणती हा उपदेशी, सत्संग धरिता म्हणती हा उपदेशी, येर अभाग्यासी ज्ञान कैचे, येर अभाग्यासी ज्ञान कैचे. हे देवाला जातात पण आमच्यासाठी हो, आम्ही जात नाही ना, ते लक्षात आलं पाहिजे आमच्या, म्हणून मुद्दाम जाऊन सांगून जातात. देवाला जाऊन येतो म्हणजे तुम्ही कधी जात नाही तर ते, आणि परत उपदेश करणारे तर काय परमार्थाचं बोलून नाही, म्हणजे त्यामुळे त्या बाजूने ओरडते. येर अभाग्यासी ज्ञान कैचे, येर अभाग्यासी ज्ञान कैचे, बहु बोलो जाता म्हणती हावा चाळ, बहु बोलो जाता म्हणती हावा चाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी, नख म्हणती गर्वी. काय गर्विष्ठ आहे म्हणणं, एक शब्द विकत घ्यावा लागतो, इतकं यांचं बोलणं महाग. आणि बोलायला गेलं तर म्हणतील काय बडबड आहे, सारखी टकळी आपल्या भाषेमध्ये. काय जगाचं समाधान करावं. धर्म न करीता म्हणती हासाची तो, धर्म न करीता म्हणती हासाची तो, करिता काढी तो दिवाळी. काय सांग, स्पष्ट सांगितलंय, काय सांगावं. दान धर्म करायला लागला तर दिवाळी काढतो का काय म्हणतात. आणि असं जरा थोडं दान धर्म काही कशाचं त्याचं काय जर नसलं तर म्हणतात काय कुठं नेणार आहे कुणास ठाऊक, दुसऱ्या काय एका बाजूला दिवाळी, दुसऱ्या बाजूला कुठं नेणार आहे कुणास ठाऊक, काय कळत नाही. आता सगळ्यात अंतिम सांगितले काय ते, आता समजून घ्या. दिसा मरून ये, समर्थांच्या ठिकाणी काय नाही शिल्लक राहत नाही, काय एकदा हातात घेतलं तरी हे निवड बरं का मी, त्यातलं हे सगळे श्लोक घेतलेले काय काय ते. दिसा मरून ये रात्री मरून ये, दिसा मरून ये रात्री मरून ये, कदा सरून ये मागा पुढा,
कदा सरोन ये मागा तू. काय सकाळी बातमी आली, आपल्याला माहिती आहे अख्खा दिवस गेला आता. आज ठरवलं होतं जरा कुठं बाहेर जायचं जेवायला वगैरे काहीतरी असतं कोणाकोणाचं, तर ते आता अख्खा दिवस गेला, झालं कल्याण. आता दिसा मरो नये राती म्हणून करावं काय म्हणतात, याच्यापेक्षा आणखीन समर्थाने काय व्यवहारात सांगितलं. राती मरू नये, कारण जेवण खावणं करून काहीतरी आत्ता कुठं अंग टाकलं तोपर्यंत आला निरोपण झाला त्याच्याकडे. काय संबंध पडतो, व्यवहार आहे, उद्या नाही गेलं म्हणजे काढणार पुन्हा. त्यापेक्षा आपलं जातो, आता काय करणार, आत्ता कुठं अंग टाकलं होतं म्हणतं. असं सगळं व्यवहाराचं आहे. दिसा म्हणू नये, फार शेवट म्हणजे अगदी समर्थाने केला असेल तर उत्तम. दिसा मरून ये राती मरून ये, दिसा मरून ये राती मरून ये, कदा सरून ये मागा पुढा, कदा सरून ये मागा. कुणालाही मागे पुढे न होता कसं जावं मला सांगा, कुठला मुहूर्त काढता येईल काय एखादा काही, की कोणालाही त्रास नाही बाबा. एकंदरीत एकांतात असलो म्हणजे माणसाला खूप परीक्षा होतात. त्याच्यातली ही एक जनपरीक्षा आहे. ही जनपरीक्षा कशाची आहे, स्वभावाची. माणसं नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय करायचं का ते विचारपूर्वक करा, विवेकाने करा, हे समर्थांना म्हणायचं आहे. शेवटी कंटाळून जे 3 निष्कर्ष ह्या सगळ्या जे काही हा प्रकरण होतं, या प्रकरणात जे 3 निष्कर्ष समर्थांनी काढलेले ते पुढे देतो. फक्त स्पष्ट आहे समर्थांचं म्हणणं असल्यामुळे. लोक जैसा वोक धरिता धरेना, लोक जैसा वोक धरिता धरेना, अभक्ती सरेना अंतरीची, अभक्ती सरेना अंतरीची. एक निष्कर्ष आपल्याला स्पष्ट आहे काय. दुसरं, दास म्हणे मज तुम्हीच आधार, दास म्हणे मज तुम्हीच आधार, दुस्तर संसार तारी जेल, दुस्तर संसार तारी जेल. ऐसा हा लौकिक कदा राखवेना. स्पष्ट सांगितले. 2-3 निष्कर्ष या सगळ्यात निघाले. ते शेवटी सांगितले की एक तर आहे की हे लोकांचं गणित जमणार नाही, एका मर्यादेत वागेल आणि त्याच्या मर्यादेत पुढे सोडून देईल, द्यावंच लागेल. तेव्हा दुसरं सांगितलं ते मला याच्यात दुसरा काही आधार दिसत नाही. दास म्हणे माझं तुम्हीच आधार, दुस्तर संसार तारी दिला, तुम्हीच तारून नेऊ शकाल. तेव्हा ते नेतील, गुरु आहेत, देव आहेत, ते तारून नेतील. पण त्याच्यासाठी ही लोकपरीक्षा सुद्धा आपल्याला झालेली हवी, ती करायला एकांत हवा. म्हणून शेवटी सांगितलं की ह्या लौकिकाची परीक्षा केली आहे. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. ही कशासाठी गरज आहे, तर हा राखता येणार नाही हे कळतं, पण राखावा लागतो हे पण तितकंच आहे. एकटा झाडाच्या शेंड्यावर जाऊन काही जगू शकत नाही, त्याला माणसांच्यातच राहिलं पाहिजे, त्याला घरातच राहावं लागेल, व्यवहार करावाच लागेल, संस्था राहतील, हे राहतील, समाज राहील, व्यवस्था राहील, हे सगळ्यात त्याला राहायचं आहे. तेव्हा आता ह्यात ही जी मला असं समजतो ही जगण्याची जी कसरत आहे ती मला एकट्याला जमणार नाही. म्हणून पतित पावना देवराया, तुझ्या जर मला तुम्ही आधार असलात तर माझ्याकडून ही कसरत निभावली जाईल, नाहीतर ही कसरत कठीण. हे जगाचं आकलन झालं. आता स्वतःच्या आकलनाबद्दल काय म्हणतात ते बघा.
या ज्या अकलन मांडलेल्या आहे यामध्ये काही स्त्री पुरुष असा समर्थाने भेद केलेला नाही. म्हणजे असायचं काही कारण नाही, कारण ते स्वतःबद्दल व्यक्तीचं आकलन आहे, व्यक्तीच असते शेवटी. पण प्रत्येकाचं पुन्हा काहीतरी वैशिष्ट्य आहे ना, म्हणून या उयांच्या बाबतीत समर्थाने पुरुषांच्या बाबतीत स्वतंत्र उभे आलेले आहेत. मी स्वतःला काय समजतो अशा काही उभे आलेले आहेत. स्त्रियांच्या बाबतीत असे लिहिले आहेत की स्वतःला मी काय समजते असे उभे आलेले आहेत. आणि शेवटी सांगितले याचं सार काय ते लक्षात ठेवा. बहु थोर मी, शूर मी, शहाणा मी. कोणाला सांगत नाही, पण नाही म्हटलं तर राग येतो, याच्यावर ओळखायचं. बहु थोर मी, शूर मी, शहाणा मी, बहु दक्ष मी, धूर्त मी, जाणता मी. बहु दक्ष मी, धूर्त मी, जाणता मी. मुलाचा कुठं 2 पैशाचा हिशेब चुकला तर म्हणतात काय तुमच्या ठिकाणी साधं व्यवहारात नाही, त्यात ते कळतं हे काय आहे ते. म्हणजे काय समजतात ते कळतं, काय आहेत ते कळते म्हणत नाही मी, धाडस होईल ते. बहु थोर मी, शूर मी, शहाणा मी, बहु दक्ष मी, धूर्त मी, जाणता मी. मंडईत फसतो मनुष्य, कशाला सांगायचं जास्त. बहु नाटकू, नेटकू, चाळकू मी. ते आपल्या अंगाचा कळाचा किती आहे तसं आपल्याला वाटतं स्वतःला, तेच समर्थांचं म्हणणं आहे. बहु नेटकू, नाटकू, चाळकू मी, बहुतामध्ये मान्य सौजन्य तो मी. बहुतामध्ये मान्य सौजन्य तो मी. बहु नाटकू, नेटकू, चाळता मी. काय आहे की मी शक्कल लढवणार आहे, नाटक करू शकतो, मी करू शकतो, ते करू शकतो, जाणता आहे, धूर्त आहे. याचं काय वाटतं आपल्याला की मी धूर्त आहे असं आहे, याचा हे खरं जातातच सांगितलेलं आहे, पण फार बारीक त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं की मी धूर्त आहे याचा अर्थ मी कोणाकडून फसत नाही, असं आपला एक सूक्ष्म अहंकार असतो. उलट बाबा म्हणायचे की म्हणजे आता धूर्त लोक असतात, ते फसत नाहीत हेही मी मान्य करतो. मंडईतून आणलेल्या भाजी मागे आपल्याला बोललो होतो एकदा, कदाचित बोललो असेल. भाजी आणल्यावर म्हणली 20 रुपये वाया घालवून आलात. कारण भाजीचं स्वरूप बघितलं त्याने, ते लक्षात आलं वरवरनं कसं असते आणि ती उघडल्यावर कशी झाली पिंडी ते कळलं. 20 रुपये वाया घालवून आलात. मी तसा फसणारा नाही आहे. दिलेली 50 रुपयाची नोट खोटी होती, बरेच दिवस ठेवली होती. आहात धूर्त आहात. बहु दक्ष मी, धूर्त मी, जाणता मी. बाबा उलट म्हणायचे की हुशार असावं, सावधान असावं, हे सगळं असावं, पण कुणीतरी आपल्याला फसवावं परमार्थाच्या दृष्टीनं. परमार्थाच्या दृष्टीनं कुठेतरी व्यवहारात फसलेला मनुष्यच परमार्थिकदृष्ट्या चांगला आहे. तो म्हणतो नाही मला एवढं जमत, मग त्याला जरा देव लागतो. जो फसत नाही त्याला देव लागतच नाही. बघा तर छान टोपी घालावी असं बाबा म्हणायचं. कोणीतरी छान टोपी घालावी आपल्याला एखाद्या वेळेला, काही कळू नये आपल्याला, आणि मग ते नंतर कळावं. त्यावेळेला एक आनंद असतो म्हणजे की आपण स्वतःला समजतो तेवढे शहाणे धुरतो वगैरे काय नाही, आपली पण चप्पल जाऊ शकते इथे नव्हे जाणार ना. तर आत्ताच काळजी लागायची, पुढचं ऐकायलाच यायचं नाही सारखं. बहु नेटको नाटको चाळको मी, बहुतामध्ये सौजन्य. काय माझं सांगावं तुम्ही. फक्त केळीवाले जो हिशोब करतात तेवढा बरोबर आपण समजतो का नाही एवढं सांगावं बस. मला बाकी कशाबद्दल काय मला तर काही कळेल नाही आज. 25 रुपये डझन घ्या साहेब. 1 डझन घेत असला 24 देतो. हा काय असा काय रेट आहे का? ठरलेली भांडण, ठरलेले डायलॉग आहेत ते. बरं तर राहू द्या, अर्धा द्या.
बरं घ्या, 1 रुपया कमी तर कमी. तो काढताना असं काढतात की बरोबर त्यात 9 केळी असतात. साहेब आता काय मोडत बसत नाही, 20 रुपये द्या, राहू द्या चला. ही कितीला पडली हे जरा कॅल्क्युलेटरवर करून. बहु थोर मी शूर मी शहाणा मी, बहु दक्ष मी धूर्त मी जाणता मी, बहु नेटकू नाटकू चाळकू मी, बहुतामध्ये मान्य सौजन्य तुम्ही, बहु बोलणे नीट मे मस्त माझे. हा, ऐकतच राहावं असं वाटतंय आपल्याला स्वतःला, लोकांना नव्हे. आपल्याला नाही का आता जावं असं वाटत, त्यातलंच प्रकार. बहु बोलणे नीटने मस्त माझे, बहु चालणे सत्यने मस्त माझे. चालणं स्वने मस्त. असं जर काही शंका असेल ना, तर मला असं काही वेळेला सहज वाटतं. फार मोठा विचार करायची गरज नाही. आपली चप्पल झिजलेली कशी आहे तेवढं बघा. फार कमी लोकांची सरळ झिजलेली असते, डावीकडे उजवीकडे. चप्पल वापरणाऱ्यांसाठी आहे, बुटवाल्यांचा प्रश्नच नाही. बहु चालणे सत्यने मस्त माझे, बहु साल संगीत कर्तृत्व माझे, बहुतामध्ये गोड हे सर्व माझे. काय आपल्या आवडते आहोत अशी कल्पना होते माणसाची, आणि किती फसवणूक त्याची होते. समर्थाने सांगावं बस, बाकी काय नाही. बहुसाल संगीत कर्तृत्व माझे, बहुतामध्ये गोड हे सर्व माझे. म्हणतात ठीक आहे गाणी बिणी, पण तेवढी बाथरूमच्या बाहेर आल्यावर कृपा करून नका म्हणू. माझा आवाज चांगला आहे, 4 लोकात चांगली प्रसिद्धी आहे, ते वाया जायला नको. ते आपले बाथरूम सिंगर आहेत तेवढं ठीक आहे, पण वाटतं स्वतःला मात्र असं. बहुसाल संगीत कर्तृत्व माझे, बहुतामध्ये गोड हे सर्व माझे. आता स्त्रियांच्या बद्दल 1-2 श्लोक लिहिलेत मी, सगळेच लिहिलेत मी, त्यातले 1-2 घेतो, उगाच सगळे आपल्याला त्रास देण्यात अर्थ नाही. आवाज खाली घेतो आधी पहिल्यांदा. बहु चांगली वांगली नेटकी मी, बहु चांगली वांगली नेटकी मी. काय समर्थ आहे, निरीक्षण केलं असेल. बहु जाणती जाण चातुर्यते मी, बहु चांगली वांगली नेटकी मी, बहु जाणती जाण चातुर्यते मी, बहु बोलकी चालकी सुग्रणी मी, बहु भाग्य सौभाग्य लावण्यते मी. शेवटचं महत्वाचं. आता याच्यावर आपण कशाला कमेंट करा, नाही काय बरं नाही दिसत. मी आधीच आवाज खाली घेतलेला आहे. बहु चांगली वांगली नेटकी मी, बहु जाणती जाण चातुर्यते मी, बहु बोलकी चालकी सुग्रणी मी. घरचीच म्हणतात, आपण डबा बाहेरून एक बरेच दिवसाला आणला नाही, कळतं काय की नाही. त्यावर कळतं की काय सुग्रणपणा असेल, नाही का. कशाला तो बाहेर जायला काढे विषय तरी कशाला काढेल. बहु भाग्य सौभाग्य लावण्यते मी. आता याबद्दल कॉमेंट केलेली चांगली, कारण अलीकडे काय केसाची गॅरंटी नाही, नाकाची गॅरंटी नाही, डोळ्याची नाही, कशाची नाही, कानाची नाही. आपण समजून घ्यावी, कशाची गॅरंटी नाही. आणि आपल्याला वाटतं मात्र असं बहुभाग्य सौभाग्य लावण्यते मी. आता पुढे आपलं असतं सगळं. बहु साल हे गोजिरे मूल माझे, बहु साल हे गोजिरे मूल माझे. ते शिकायला ठेवलं नाही तर गावी ठेवलं. कोण उधळले की आपल्यालाच माहित असते. पण बहु साल हे गोजिरे मूल माझे, बहु सासुरे थोर माहेर माझे. काय अभिमान असो.
बहु सासुरे थोर माहेर माझे. ते तिकडे खाजगीत सासरे विसरे म्हणत असतात, काय नाही हो, पूर्वजन्मीचं देणं आमचं काय. माहेरी म्हणतात लग्न झाल्यावरच काय खोटं ते खोटं समजा, खरं ते खरं समजा, तसं काय नाही. बहु साल हे गोजरे मूल माझे, बहु सासुरे थोर माहेर माझे. बहुतामध्ये उंच ते कुळ माझे, बहु गोत माझे, बरे सर्व माझे. परीक्षा काय असेल याची कल्पना करावी. आता त्याचा जो निष्कर्ष आहे तो याच पद्धतीने म्हणण्यासारखा आहे, म्हणून तसा म्हणतोय, बाकी काय नाही. मी माझे हेची हे सौख्य वाटे. ते सगळ्यांना लागू, जे पुरुषांचं म्हटलं, जे स्त्रियांना म्हटलं, त्याचा शेवटी निष्कर्ष समर्थाने काय काढला. मी माझेची हे सौख्य वाटे, विटे गर्व काळांतरी सर्व आटे. विटे गर्व काळांतरी सर्व आटे. म्हणे दास विश्वास हा काय याचा. जे काय वर्णन केलं आहे आपण कोणी कोणाचेही, म्हणे दास विश्वास हा काय याचा. जनी सारते काय ऐसे विवंचा. विचार करा, विवंचना करा त्याची, यातलं सार काय. जनी सारते काय ऐसे विवंचा. मी माझेची हे सौख्य वाटे. हे सगळ्या गप्पा मारण्यात आयुष्य जातं, आयुष्य. घरोघरी माणसं शेकडो हजारो कोटी माणसं केवळ हेच चाललेलं आहे. मी माझेची हे सौख्य वाटे, विटे गर्व काळांतरी सर्व आटे. म्हणे दास विश्वास हा काय याचा. जनी सारते काय ऐसे विवंचा. श्रीराम. याच्यावर विचार करावा. आणि आता जे एक का सगळं सांगण्याचा भाग, एक तर सत्याचं आकलन माणसाला असावं. तो ज्या भ्रमात जगतो त्या भ्रमात त्यांनी जगू नये याच्यासाठी हे सांगितलं. ज्याला स्वतःचं व्यवस्थित आकलन आहे तो ओळखून असतो. तुम्ही जरी काही म्हणालात तरी मला कल्पना आहे. तुम्ही म्हणालात अगदी कुकेळचा आवाज, मला माहिती माझा आवाज कसला आहे. जोरात हाक मारली तर हे येतात, या पलीकडे माझ्या आवाजात गोडवा नाही. एवढं आपण स्वतः ओळखून असलं म्हणजे कशाला समर्थाने तरी सांगावं लागेल असं, एवढ्यावरनं आपण ओळखू शकतो. तर असं जर मनुष्य समजा जर बरोबर सत्याची त्याला ओळख असेल तर त्याचं भ्रम त्याला होणार नाही. आणि जे गुण आहेत असं वाटून जो भ्रम होऊन मनुष्याला अहंकार आहे तो त्याचा वाचेल. हे सगळं करून त्याला सावधान करण्यासाठी सांगितले. आणि नाही तर काय होशील ते पण सांगितले. ते फक्त 4 ओळी आहेत, त्याही सांगतो. आपण इतक्या प्रकारे इतक्या दिशेने ऐकतो. हा 8वा आता साधन विचार आहे. बघू काय किती 10 का 11 काय माहिती नाही, त्यांची काय समर्थांची इच्छा असेल तेवढं. पण सदा सर्वदा पाठ काही करीना. सदा सर्वदा पाठ काही करीना. कदा ऐकिली गोष्टी जीवी धरीना. मनावर काही घेत नाही. सदा सर्वदा पाठ काही करीना. कदा ऐकिली गोष्टी जीवी धरीना. उगा व्यर्थ खाती उगा काळ जातो. उगा व्यर्थ खाती उगा काळ जातो. निकामी रिकामा रिकामाची जोतो. निकामी रिकामा रिकामाची जोतो. हाती शेवटी काय आलं म्हणतो. शेवटी कधी म्हणतो 70-80 वर्षात हाती काय आलं.
सदा सर्वदा पाठ काही करीना, कदा ऐकिली गोष्टी जीवी धरीना. उगा व्यर्थ खाती उगा काळ जातो, निकामी रिकामाची जोतो. सगळीकडे परिस्थिती तीच, सगळीकडे जोतो रिकामा. तेव्हा हे सगळं यायला थोडं तरी माणसाला एकांताकडे जायला त्याला एक धक्का लागतो, एक पुश लागतो. एकदा त्याला बाहेर पडावं असं वाटावं लागतं. ठीक आहे, थोडा वेळ 1 तास तो बाहेर त्या एकांतामध्ये जाऊन बसला, झाडाखाली जाऊन बसला, काय त्याला शक्य असेल ते. व्यवहार मोडून समर्थांचं काही म्हणणं नाही, महाराजांचं अजिबात नाही. त्यामुळे आपल्याला ते नाही करायचं. जे शक्य असेल त्याच्या परिस्थितीमध्ये. अहो गच्चीत त्याच्या एकटं कोण नाही, सबंध घरामध्ये 4 खोल्या 5 खोल्या बाजूला गच्ची मोकळी पडली, तिथे जाऊन बसला तरी तो एकांतातच बसला आहे आमच्या दृष्टीनं. बाजूला काय झाड पेड वारा आकाश काहीतरी आहे ना. म्हणजे ही व्यवहाराची सांगड घालायचा मुद्दा आहे. फक्त मला तिथे बसावं असं वाटत नाही ना, मला टी व्ही समोर उठावं असं वाटत नाही आहे, ते नको आहे त्यांना. समर्थांना काय नको आहे आणि काय म्हणायचं आहे आणि त्याची सांगड कशी घालायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून त्यांनी त्याला असं म्हटलं की थोडा तरी मला या सगळ्या माझ्या स्वतःचा आणि ह्या सगळ्या पोकळ बाजाराचा वीट आला पाहिजे. समर्थांनी शब्द वीट वापरला आणि ते तिकडे सुद्धा पांडुरंगाकडे वीटच आहे शेवटी, त्याच्यावरच उभं राहावं लागतं, त्याच्याशिवाय येणार. जसं ते त्या विटेला जसं ते त्याला त्याचं कर्तव्य सोडायचं नाही, वीट फेकून दिलेली आहे, विटेवर तो उभा आहे, तर वीट आल्यावरच भगवंत त्याच्यावर उभा राहतो असं ते म्हणतात. तसंच आहे की हे सगळ्या बाजूनी त्यांनी समजावून दिलेलं आहे. मग त्या वीट आलेल्या तुमच्या स्थितीवर तुम्ही काहीतरी करायला प्रवृत्त व्हाल चांगलं, की जे भगवंताकडे नेणार आहे असं, तर ते व्हावं आणि मग माणसाला मोक्ष वाट सापडते असा समर्थांचा शब्द आहे. नाही जया आला संसाराचा वीट तया मोक्ष वाट सापडे ना, इतकं स्वच्छ सांगितलंय. समर्थांचं स्पष्ट स्पष्ट असतं. नाही जयाला संसाराचा वीट, नाही जयाला संसाराचा वीट, दया मोक्ष वाट सापडेना, दया मोक्ष वाट सापडे. वासनांचा आणि यांचा सगळ्यांचा जो विकारांचा जो गोंधळ आहे, जो भ्रमाचा गोंधळ आहे, जो मायेचा गोंधळ आहे, त्याचा ज्याला वीट आला नाही, त्याला संसाराचा म्हणजे काय कुठून प्रपंचात काय कुठं घेऊन गेला नाही, काही त्यातलं तोडून नाही गेला काही, त्याचा त्याला कंटाळा आला आणि तो भ्रम सोडून, म्हणजे महापुरुषाचं लक्षणच समर्थाने सांगितलंय निष्भ्रम. तेव्हा ह्या भ्रमात नाही सापडला त्या अर्थाने वीट असं म्हटलं. आणि मग तया मोक्ष वाट म्हणजे आनंदाची वाट सापडलेली आहे. नाही जया आला संसाराचा वीट, नाही जयाला संसाराचा वीट, तया मोक्ष वाट सापडेना, तया मोक्ष वाट सापडेना. सापडेना मोक्ष जे मन चंचळ, सापडेना मोक्ष जे मन चंचळ, या लागी निश्चळ मन करी, या लागी निश्चळ मन करी. करी बापाता संसारासी सोडी, करी बापाता संसारासी सोडी, धरू नको गोडी आश्रमाची, धरू नको गोडी आश्रमाची. आश्रमाची गोडीचं नाव मनुष्य सांगतो, गृहस्थ आश्रमाचं.
आणि असतो तो अडकलेला त्या सगळ्या गोंधळामध्ये. त्यात तसं नको आहे. त्यांना काही प्रपंचाच्या विरोधात नाहीत. संसाराची ही सोड असं म्हटलं आहे, गोडी सोड असं म्हटलं, किंवा आश्रमाची गोडी सोड म्हटलं, कारण याला जोडून पुढे अजूनही पुढच्या टप्प्यामध्ये समर्थाने अजून 3 वेळा सांगितले आहेत. त्या कशा सांगितल्या मग त्याचं कारण आपण शोधून काढावं असं मला म्हणायचं. आश्रमाची गोडी कासया संडावी, आश्रमाची गोडी कासया संडावी, उपाधी मोडावी कासयास. कशासाठी? उपाधी मोडावी कासयासी, ब्रह्मची होनी संसारी असावे, ब्रह्मची होनी संसारी असावे, परी न लिंपावे कर्म मेळी, परी न लिंपावे कर्म मेळी. मुद्दा पुढे सोडवलेला आहेच. आणि याच्यात त्यांनी असं म्हटलंय की हे जे आहे हे करायला तुम्हाला एकांताचा चांगला वापर करता आला पाहिजे. त्या एकांताच्या वापराबद्दल त्यांना सांगायचं आहे. एकांताकडे जे तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला याची उत्तरं सापडतील. ह्यातली काही जशी परीक्षा सापडली जगाची तशी काही उत्तरं सापडतील, आणि ती उत्तरं ही पंचमहाभूतांच्या ध्यानामध्ये आहेत असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि ते अनुभवाला येण्यासारखं आहे. आपण अनुभव त्याचा घेऊ शकतो असं आहे. फक्त त्याला त्यांनी 2 मार्ग सांगितले. एक मार्ग सांगितला की हे शिकून घ्या कोणाकडून तरी, ज्याला गुरुवाट म्हटलंय. मोक्षवाट सापडायची कशी? मोक्षवाट जो जाणतो त्याच्याकडून समजून घ्यावी. कुठलीही गोष्ट आहे व्यवहाराची, जो ज्या विषयाचा असेल त्याच्याकडे आपण जातो, ती गोष्ट समजून घेतो. इतकं साधं ती गोष्ट आहे. तर त्याप्रमाणे त्याला तिथे जाऊन समजेल, म्हणजे एक गुरुकडून समजेल, नसेल तर विवेकाने आणि स्वतःच्या प्रयोगाने समजेल. ह्याला पण समर्थांचं बरं आहे, म्हणजे तेही त्यांना चालतंय. म्हणून हे आपण फक्त शेवट पाहिलं की तिथे काय होतं, एकांतामधल्या ध्यानाचं समर्थांना काय अभिप्रेत आहे, ते आपल्याला करता येण्यासारखं कसं आहे. आता आजच्या वेळेत काही सांगता येत नाही, पण एवढे श्लोक एवढे संपून ठेवतो आणि एकांताच्या आनंदाकडे पुढच्या वेळेला जाऊया. आश्रमाची गोडी कासया सांडावी, आश्रमाची गोडी कासया सांडावी, उपाधी मोडावी कासयासी, उपाधी मोडावी कासयासी, ब्रह्मची होनी संसारी असावे, ब्रह्मची होनी संसारी असावे, परी न लिंपावे कर्म मेळी, परी न लिंपावे कर्म मेळी, कर्माचा मेळावा पातकांचे फळ, कर्माचा मेळावा पातकांचे फळ, तरी माया जाळ गोड वाटे, तरी माया जाळ गोड वाटे, गोड वाटे जया सर्व ब्रह्म माया, गोड वाटे जया सर्व ब्रह्म माया, जनवनतया सारी खेची, जनवनतया सारी सारी खेची नव्हे सारा सार आहे, सारी खेची नव्हे सारा सार आहे, अनुभवे पाहे गुरुमुखे, अनुभवे पाहे गुरुमुखे, गुरुमुखे झाले ज्याचे समाधान, गुरुमुखे झाले ज्याचे समाधान, त्यासी वणवण कदा नाही, त्यासी वणवण
दाना. ते वणवण करायचं काही कारण नाही झालं, बरोबर गुरुमुखाने कळलेलं आहे किंवा त्याच्या स्वतःच्या त्या प्रयत्नाने कळलेलं आहे. असो, एवढं आज शक्य झालं एवढं केलं आहे. आता प्रार्थना करू समर्थना. दीन दयाल दया करू राम, दीन दयाल दया करू राम, दीन दयाल दया करू राम. यही संसार अपार कुजिए, यही संसार अपार कुजिए. उदास भया, उदास भया, उदास भया, उदास भया दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. जानत जानत मानत मन को, जानत जानत मानत मन को. ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. दास दीन जन शरणागत है, दास दीन जन शरणागत है. मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया दया करो